दानी स्पीक्सच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्रामध्ये विधानसभा 2024 ची निवडणूक सुरू आहे। त्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये जे हाय व्होल्टेज ड्रामा आणि हाय व्होल्टेज जे सीट आहे ते भोकर विधानसभेची आहे। कारण तिथं माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची कन्या त्यांच्या समोर आव्हान देण्यासाठी पप्पू पाटील कोंडेकर हे उमेदवारी काँग्रेस पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे। पप्पू पटेल, आपण वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आपले धन्यवाद। काय चाललंय, कसं आहे प्रचार, कसं सुरू आहे, तब्येत कशी आहे? तब्येत सध्या चांगली आहे, पण प्रचार जर बघितला तर प्रचार म्हणजे ही निवडणूक म्हणून मला वाटतच नाही। मुळात प्रत्येक गावात गेलं तर ही निवडणूक नाही तर आता एक चळवळ झालेली आहे। भोकर विधानसभेची निवडणूक सर्वसामान्य जे मतदार आहेत त्या मतदारांना वाटते की पहिल्यांदा काँग्रेस पक्षाने एका शेतकरी कुटुंबातल्या तरुणावर विश्वास दाखवून आणि पक्षनिष्ठ कार्यकर्ता म्हणून मला लोक ओळखतात आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटायला लागले की एका सर्वसामान्य पप्पू कोंडेकर उमेदवार म्हणजे मी स्वतः उमेदवार आहे असं सगळ्याला वाटायला लागले। आणि शेतकरी वर्ग सगळ्या समाजाचा, शेतकऱ्याला खरं तर जात नसते, प्रत्येक शेतकऱ्याला वाटायला लागले की हा आमच्या घरचा उमेदवार आहे आणि याला निवडून आणणं आमची सगळ्यांची जबाबदारी आहे। त्यामुळं लोकांचा प्रचंड उत्साह मला बघायला मिळतो। आपलं गुरुच्या विरोधात तुम्ही निवडणूक लढताय, कसं म्हणतायत? नाही, गुरु म्हणून म्हणता येणार नाही, कारण अशोक चव्हाण जेव्हापर्यंत काँग्रेसमध्ये होते ते आमच्या पक्षाचे नेते होते। मी काँग्रेसच्या विचारधारेला मानणारा कार्यकर्ता आहे, धर्मनिरपेक्ष विचारधारेला मानणारा कार्यकर्ता आहे। तर ज्या पक्षात माझ्या वडिलांची पूर्ण हयात गेली, माझ्या सुद्धा वयाचे 20 वर्ष या पक्षात कार्यकर्ता म्हणून गेले आणि साहजिकच आहे की नांदेड जिल्ह्यातले प्रमुख नेते अशोक चव्हाण आमच्या जिल्ह्याचे होते, तर स्वाभाविक आहे त्याच्या नेतृत्वात आणि आमच्या मतदारसंघातलेच ते आहेत, तर त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम केलं। जेव्हापर्यंत काँग्रेसमध्ये होते तेव्हापर्यंत प्रामाणिकपणानंच आम्ही काम केलं, पण ज्या दिवशी त्यांनी विचाराशी फारकत घेतली, विचारधारा बदलली आणि भाजपसारख्या त्या ठिकाणी ज्या पक्षाचा आयुष्यभर त्यांनी विरोध केला त्या पक्षात ते ज्या दिवशी सामावले त्या दिवशी त्यांचा आणि आमचा संबंध संपला। भोकर तालुक्याचे आणि भोकर विधानसभेचे प्रश्न काय आहेत? खरं तर भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये विकासापासून कोसो दूर राहिलेला मतदारसंघ आमचा। विकास म्हणजे हे अशोकराव चव्हाण आणि हे सगळेजण सांगतात की यांनी रोड आणले, स्ट्रीट लाईट आणले, गावगावात रस्ते केले, नाल्या केल्या, पण मूलभूत जे विकास व्हायला पाहिजे होता मुळात भोकर तालुक्यामध्ये तुम्हाला सांगतो की 15 वर्षापासून अशोकराव चव्हाण त्या भागाचं नेतृत्व करतात भोकर तालुक्याचं, तर तिथं आज एवढी वाईट परिस्थिती आहे की प्यायला सुद्धा पाणी नाही, सिंचनाचं तर दूरच राहिलं। आणि आमच्या तिन्ही तालुक्यात मतदारसंघात एकही चांगली शैक्षणिक संस्था या आमच्या मतदारसंघात शासकीय असो का निमशासकीय असो ती अजून आणता आली नाही। तरुणाच्या हाताला कुठलंही काम नाही, बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे। तर हे अशोकराव चव्हाण आयुष्यभर चांगल्या पदावर, चांगल्या खात्यात मुख्यमंत्री पदापर्यंत होते, पण या भागामध्ये जो विकास व्हायला पाहिजे होता मूलभूत सर्वसामान्याच्या जीवनमानात बदल होण्याचा, ते झाला नाही। आमच्या इकडं केळीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होते, हळदीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होते, तर त्याच्यावर प्रक्रिया करणारा एखादा उद्योग असायला पाहिजे होता, जेणेकरून शेतीमालाच्या पिकाला त्या ठिकाणी भाव मिळून शेतकऱ्याला समृद्धता तिथून आली असती, पण तसं कुठलाही मूलभूत आणि असं दिसण्याजोगं काम आमच्या मतदारसंघात झालेलं नाही। त्यामुळं खूप मोठा अनुशेष आहे आणि त्या आशेनं लोक बघतायत की असं वाटतं ते अनुशेष तुम्ही भरून काढतील, नक्की निवडून आल्या तर? नक्की भरून काढणार, कारण आजपर्यंत जे विकास झाला, जे विकास यांच्या म्हणण्यानुसार जो विकास झाला तो फक्त आणि फक्त कामं असे करायचे की त्याच्यातून मलिदा जास्त भेटला पाहिजे आणि ते आणि त्यांचे कार्यकर्ते फक्त गब्बर झाले पाहिजे, असाच विकास यांनी आजपर्यंत केला। सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत कुठलीही गोष्ट आजपर्यंत झाली नाही। माझ्यासाठी ते आव्हान आहे आणि मी ते निश्चितच माझं एक ध्येय आहे या मतदारसंघात एक चांगला मतदारसंघ, मॉडेल मतदारसंघ करून दाखवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायची माझी भावना आहे आणि मी ते करून दाखवणार। माझा आणखीन एक प्रश्न असा आहे की अख्ख्या महाराष्ट्राची नजर या विधानसभेवर लागलेली आहे। तुम्ही खूप मोठं चॅलेंज एक्सेप्ट केलंय, ते चॅलेंज एक्सेप्ट करताना कधीतरी पराभवाची इच्छा मनात आली का की मी पराभव झालो तर? नाही, अजिबात आली नाही, कारण या मतदारसंघाचा इतिहास जर तुम्ही बघितला तर
भोकर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आजपर्यंत. आणि त्यामध्ये आता आम्हाला विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचे गट जो आहे त्यांचे त्या ठिकाणी पदाधिकारी आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करतायत. शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे जे आमच्या भागातले मोठे नेते आहेत, किनाळकर साहेब आहेत, जे शिवसेनेचे बबनराव बारशे आहेत, तिथल्या भागातले जे मोठमोठे लोक होते त्यांनी अशोक चव्हाणांच्या विरोधात सुद्धा निवडणुका लढवल्या होत्या, ते आज सगळे आमच्या सोबत आहेत. आणि मुळात भोकर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. काँग्रेसच्या विचारधारेला मानणारे तिथं लोक आहेत. काँग्रेसच्या व्यतिरिक्त कोणीच कधी निवडून आला नाही. त्यामुळं लोकांनी विचारधारा सोडलेली नाही. नेत्यानं किती बैमानी करून जरी दूर गेले असते तर मतदार आजही विचाराशी प्रामाणिक आहेत आणि त्याचा प्रत्यय लोकसभेत आलेला आहे. विधानसभेत सुद्धा तेच होणार आहे. माझा आणखीन प्रश्न कसा आहे की भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचे हे सगळी नरेटिव्ह की म्हणजे हे सगळं प्रसार सुरू झाले भोकर विधानसभेमध्ये, ते का मुळे तुम्ही सुरू केलंय किंवा का मुळे सुरू झालंय? हे आम्ही सुरू केलेलं नाही, सर्वसामान्यालाच वाटायला लागलंय. माझा जन्म आमच्या अर्धापूर तालुक्यातल्या कोंडा या गावचा आहे. त्यानंतर माझी संपूर्ण हयात काँग्रेस पक्षाच्यासाठी जे माझं कार्य आहे ते तिथं राहून मी आजपर्यंत कार्य केलेलं आहे. आणि समोरचा जे उमेदवार आहे खरं तर त्यांचा जन्म मुंबईतला आहे, त्यांचं शिक्षण मुंबईतलं आहे, त्यांचं जे काही फ्रेंड सर्कल असेल ते सुद्धा मुंबईतलं, इथं कोणाचा परिचय नाही काही नाही. पण हे घरच्याच्या फक्त हट्टासाठी ते इथं येऊन निवडणूक लढवत आहेत. आणि त्यांना या सर्वसामान्यांच्या दुःखाची, सर्वसामान्यांच्या अडीअडचणीची कुठलीही कल्पना पुसटशी देखील नाही. मी एका गावात ऐकलं की लोकांनी त्यांना पांदन रस्त्याचा त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला तर त्यांनी उत्तर दिलं म्हणे व्हॉट इज पांदन, पांदन काय असते. आता इथपासून जर त्यांना माहीत नसेल तर ते विकासाच्या संदर्भात त्यांचं दृष्टिकोन म्हणा किंवा त्यांच्या जे भावना जुटलेल्या असतात, आमच्या भावना या सगळ्या भागाशी जुटलेल्या आहेत. कारण इथले प्रश्न, इथला सगळं आजपर्यंतचा जे बॅकलॉग आहे हे आम्ही अनुभवलेला आहे. रोजच्या लोकांच्या म्हणजे अडीअडचणीला आम्ही सामोरं गेलेले आहोत. त्यामुळं विकासाच्या संदर्भात आणि या स्थानिकच्या संदर्भात आम्हाला त्यांच्यापेक्षा आम्ही लोकांना जास्त आपलेसे वाटायला लागलोय. कारण रोज आम्ही काय निवडणूक आहे म्हणून कोणाच्या संपर्कात नाही, 20 वर्ष झालं आम्ही रोज लोकांच्या संपर्कात आहोत, सुखात दुःखात प्रत्येक गोष्टीत. त्यामुळं लोकांना हा भूमिपुत्र आणि आपला माणूस यावेळेस पाहिजे हे त्या ठिकाणी लोकांनी ठरवलेलं आहे. धनशक्ती मोठ्या प्रमाणात भोकर विधानसभा मतदारसंघात मागच्या निवडणुकीला पण वापर झाला होता, त्याच्यापेक्षा जुन्या निवडणुकीमध्ये पण म्हणजे नेहमी विधानसभेमध्ये भोकरच्या धनशक्ती राहते. त्या धनशक्ती विरुद्ध तुम्ही कसं लढणार? आमची निवडणूकच मुळात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक आहे आमची. आणि धन जरी त्याच्याकडे असेल तर जन म्हणजे जनता आमच्या सोबत आहे. आम्ही जेव्हा जेव्हा गावात चालू असे कित्येक गावामध्ये लोकांनी मला वर्गणी जमा करून निवडणूक निधी दिलाय, कित्येक गावामध्ये. नाहीतर आपण बघत आलो की जेव्हा निवडणुका असतात त्यावेळेस लोकांची भावना असते की उमेदवाराकडून आपल्याला काय मिळतंय, म्हणजे आजपर्यंत. पण यावेळेस पहिल्यांदा लोक म्हणतात तुम्ही घाबरू नका, तुम्हाला निवडणुकीच्या संदर्भात जे काही आमच्या गावात हे लागणार आहे ते आम्ही आमचं करू, आम्ही आमचं जमा करू. पुढच्याकडे किती जरी धन असेल तर त्याचा काही फरक पडणार नाही. आणि लोकांची मानसिकता स्वतःहून लोक आम्हाला ह्या गोष्टी म्हणत आहेत. माझा आणखीन एक प्रश्न आहे की तुम्ही मोठ्या प्रमाणात युवकांचे नेते म्हणून ओळखले जातात, तुम्ही युवक काँग्रेसचे अध्यक्ष होतात. भोकर विधानसभेचे सगळे जे युवक आहेत ते तुम्हाला खूप मोठ्या आशेने बघतायत, तर त्याला कसं उत्तर देईल तुम्ही? नाही, भोकर विधानसभेतल्या युवकांनी आजपर्यंत ज्या घराण्याला आजपर्यंत मतदान देत राहिले त्याच्या बदल्यात फक्त आणि फक्त निराशा युवकांच्या पदरी पडलेली आहे. त्यामुळं लोकांना आणि विशेष करून युवकांना असं वाटायला लागले की हे आपल्या प्रत्येक सुखादुखाला जाणणारा, आपल्या विकासाच्या संदर्भात तळमळीनं प्रयत्न करणारा हा कार्यकर्ता आहे. आणि लोकांना 20 वर्षात तो अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे लोकांच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत आणि मी ते सार्थ करून दाखवणार. पप्पू पाटील कोंडेकर निवडून येतील 100%. काय गणित आहे? गणित एवढंच आहे की मी तुम्हाला सांगल्याप्रमाणे हे जनतेची ही निवडणूक म्हणून मला वाटतच नाहीये. मी माझ्या आयुष्यात एवढं लोकांचा प्रतिसाद कधीच बघलेला नाही. ही निवडणूक नसून आता ही एक चळवळ झालेली आहे. त्यामुळं माझ्यापेक्षा लोकांना त्या ठिकाणी ही जागा निवडून आणणं आणि मी तिथं निवडून आणणं हे लोकांना जास्त त्या ठिकाणी आता
भावनेचा विषय झालेला आहे. त्यामुळे लोकांना हे वाटते की पप्पू कोंडेकर उमेदवार नसून आम्ही स्वतः त्या ठिकाणी उमेदवार आहे, अशी लोकांची भावना झालेली आहे. त्यामुळं निवडणुकीत मला कसलीच भीती वाटत नाही. खालून घे. रॅपिड फायर क्वेश्चन आहेत काही, तुम्हाला फक्त न विचार करता त्याचे उत्तर द्यायचे जे मनात आले. पहिला प्रश्न आहे, सर्वात आवडणारा घोषवाक्य. घोषवाक्य म्हणजे नारा म्हणजे जे देतात. जय जवान जय किसान. सर्वात आवडणारी पुस्तक. हे मृत्युंजय. मृत्युंजय. सर्वात आवडणारा राष्ट्रीय नेता. शरद पवार साहेब. तुम्ही काँग्रेस पक्षाचे आणि शरद पवारांचं नाव सांगा. बघा, काँग्रेस पक्षात जरी मी असेल तर मी महाराष्ट्रातून येतो आणि महाराष्ट्रात मी खरं तर पवार साहेबांचा संघर्ष आणि त्यांची जीवनगाथा पूर्ण त्या ठिकाणी बघितलेली आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातून येऊन 50-60 वर्ष महाराष्ट्राचं नेतृत्व करणं आणि एवढ्या वर्षात एकही आरोप त्यांच्याकडे झाला नाही. साधा सरपंच गावात 5 वर्ष झाला तर तो आयुष्यभरासाठी बदनाम होऊन जातो. पण यांनी हे सगळं जपत लोकांचं त्या ठिकाणी मन राखत एक जो आदरभाव त्यांच्याबद्दल महाराष्ट्रात आहे तो मला तरी वाटत नाही की कुण्या नेत्याच्यामध्ये असेल. आणि ते एक निश्चितच एक म्हणजे अभिमान वाटावा. महाराष्ट्राचे ते सुपुत्र आहेत म्हणून एक मला पहिल्यापासून ते आवडतात. राहुल गांधी. राहुल गांधी, खरं तर राहुल गांधी साहेबासारखा जे नेता आहे ना, त्यांनी आयुष्यात त्यांच्या एवढ्या टीका, त्यांच्या एवढं ट्रोल कोणालाच झालं नसेल. पण मी त्याचा संघर्ष, भारत जोडो यात्रा जेव्हा इथं आली होती, जवळपास 4000 किलोमीटर ते पायी चालले आणि एवढ्या याच्यात जे त्यांचं स्ट्रगल, त्याचं फ्रेशनेस, एक दिवस आम्ही प्रचारात फिरलं तर कुठं तणाव वाटतोय, पण एवढा फ्रेशनेस आणि हजारो लोक भेटले, प्रत्येकाशी संवाद त्यांनी साधला. आणि या सगळ्या प्रक्रियेतून खरं तर माणूस एखादी टीका झाली तर डिस्टर्ब होऊन जाते, पण या सगळ्या संघर्षात त्यांनी काँग्रेसच्या आमच्यासारख्या कार्यकर्त्याला एक प्रेरणा दिली, ती म्हणजे डरो मत. तुमचं जर काम प्रामाणिक असेल, तुमचा निश्चय ठाम असेल तर तुम्हाला कुणालाही भ्यायची गरज नाही. फक्त इमानदारीनं आपण काम करत राहायचं. आणि या सगळ्यामधून जे राहुल गांधींना इतके दिवस हिनवत होते, आज तेच नरेंद्र मोदी असतील, संपूर्ण भाजप असेल, आज फक्त राहुल गांधी म्हणलं तर त्यांच्या नावानं त्यांचा एक दरारा तिथं त्यांच्या नेतृत्वातून त्यांनी सिद्ध केलेला आहे. त्यामुळे राहुल गांधीचा निश्चितच आदर आम्हाला एक कार्यकर्ता म्हणून. देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीसनं खरं तर महाराष्ट्राचं सगळं राजकारण रसातळाला घालून टाकलंय. जे भाजपची विश्वासार्हता कदाचित थोडीफार असेल पहिले, आता ती संपूर्ण शून्य करून टाकलेली आहे. उलट देवेंद्र फडणवीसनं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडीचं काम अजून सोपं केलंय असं मला वाटते. आणि महाराष्ट्रातला सगळ्यात म्हणजे काय म्हणतात त्याला खुनशी नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. अशोक चव्हाण. अशोक चव्हाण मॅनेजमेंटला म्हणून एक उत्तम नेते आहेत, त्यांच्याबद्दल काही शंका नाही. पण त्यांनी आयुष्यात एक गोष्टीचं पथ्य पाळलं जे आज त्यांना अंगलट येत आहे, की त्यांनी सर्वसामान्य जनतेतल्या माणसाला कधी आयुष्यात मोठं होऊ दिलं नाही. आणि आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे. त्यांच्यापाशी फक्त जे चापलुसी करणारे किंवा त्यांना जे बरं वाटणारे कार्यकर्ते आवडतात, खरं बरं बोलणारे आवडतात, खरं बोलणारे नाही. आणि एक त्यांना नेहमीच एक भीती राहायची की जर सर्वसामान्यातला माणूस जर पुढं मोठा झाला तर हे मला उद्या त्रास होईल. फक्त या हेतून त्यांनी एकाला मोठं होऊ दिलं नाही. आज अशी परिस्थिती आलेली आहे, त्यांच्याजवळ जे माणसं आहेत, जे किंमत शून्य माणसं त्यांच्या सोबत आहेत आणि त्यांचा त्यांना दररोज अनुभव येतोय की लोक आज कोणीच त्यांच्यासोबत जायला तयार नाही. श्रीजात अशोकराव चव्हाण. त्यांचा आमचा काही कधी संबंध आला नाही. ते उमेदवार म्हणून जरी या ठिकाणी असतील तर त्यांचा आमचा आयुष्यात कधी संबंधच आला नाही. माझा काय कोण्या मतदाराचाच आला नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी काय मत द्यावं, ते जेवढी स्क्रिप्ट लिहून दिली तेवढं वाचतात आणि संध्याकाळी घरी जातात. त्याच्या व्यतिरिक्त त्यांचा काय जनतेशी किंवा आमचा व्यक्तिगत कधी काय संबंध आला नाही. हे होते पप्पू पाटील कोंडेकर, भोकर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार. त्यांनी उत्तम प्रखरपणाने आपले सगळे प्रश्नांची उत्तरं दिले. बघूत निवडणुकीचा निर्णय काय लागतील आणि भोकरची जनता कोणाला आमदार करतील. खूप खूप धन्यवाद.